बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद सार्थ करणारी आकाशवाणी. आकाशवाणी या शब्दाचे पौराणिक संदर्भ वेगळे आहेत. रेडिओ कार्यक्रम प्रक्षेपित करणारी भारत सरकारची यंत्रणा म्हणजे आकाशवाणी किंवा नभोवाणी होय. इंग्रजी भाषेत ऑल इंडिया रेडिओ असं तिचं नाव. 1926 साली एक इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी कंपनीनं भारत सरकारशी सहकार्य करून मुंबई आणि कलकत्ता इथं 2 रेडिओ केंद्र सुरू केली. 23 जुलै 1927 रोजी भारतातील संघटित स्वरूपाच्या नभोवाणी प्रसारणाला प्रारंभ झाला. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी अर्थात IBC या खाजगी कंपनीनं ते सुरू केलं. त्यावेळेचे भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं होतं. मुंबईच्या अपोलो बंदरस्थित या केंद्राच्या उद्घाटन समारंभात IBCचे अध्यक्ष सर इब्राहिम रहिमतुल्ला यांनी आपल्या स्वागतपर भाषणात एकाच वेळी बातम्या पोहोचवणारं आणि विविध भागातील तुटकपणा दूर करणारं मनोरंजनाचं आणि शिक्षणाचं नवसाधन म्हणून या केंद्राचा परिचय करून दिला होता. 23 जुलै 1927 रोजी पहिलं प्रसारण मुंबई केंद्रावरून झालं. तेव्हापासून हा दिवस प्रसारण दिन किंवा ब्रॉडकास्टिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो. आज दूरचित्रवाणीच्या असंख्य वाहिन्यांमुळे आणि रंगीत दृकश्राव्य माध्यमांमुळे मनोरंजन जगतात टीव्हीनं प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. तरी पण आकाशवाणीची लोकप्रियता टिकून आहे. आपल्या विविध भारतीचे संगीत मनोरंजनाचे कार्यक्रम सर्वाधिक लोकप्रिय आहेत. अशातच खिशात ठेवता येतील असे FM रेडिओ सेट आणि मोबाईलवरही रेडिओ कार्यक्रम ऐकता येत असल्याने घराघरात, रस्त्यावर, प्रवासात, बँका, कार्यालय, अगदी वनाडोंगरातही रेडिओ ऐकणाऱ्यांची संख्या वाढत आहे. मुंबई, कलकत्ता इथं अनुक्रमे 23 जुलै आणि 26 ऑगस्ट 1927 रोजी झालेल्या रेडिओ केंद्राचे प्रसारण केवळ 48 किलोमीटरच्या परिसरातच ऐकलं जात होतं. या काळात देशात केवळ 1000 रेडिओ परवाने होते. 1927च्या आधी भारतात नभोवाणीचा प्रसार हौशी क्लबद्वारे झालेला होता. 1924 मध्ये पहिला रेडिओ क्लब स्थापन झाला. असेच हौशी रेडिओ क्लब लाहोर, अलाहाबाद, पेशावर, डेहराडून इथेही चालविले जात होते. सरकारने भावी काळात स्थापन केलेल्या आकाशवाणी केंद्राचे अग्रदूत म्हणून या हौशी रेडिओ क्लबचे महत्त्व आहे. म्हैसूर, बडोदा, त्रिवेंद्रम, हैदराबाद आणि औरंगाबाद या 5 ठिकाणी देशात प्रथम नभोवाणी कार्य सुरू झाले. यापैकी म्हैसूर संस्थानाने 1935 साली स्थापन केलेल्या रेडिओ केंद्रास आकाशवाणी असं नाव दिलं होतं. हेच नाव पुढे भारत सरकारनं सर्व रेडिओ केंद्रासाठी स्वीकारलं. परदेशी बातम्या किंवा इंग्रजीतून बातम्या प्रसारित होताना आकाशवाणीऐवजी ऑल इंडिया रेडिओ असे संबोधण्यात येत असे. 1 मार्च 1930 मध्ये खाजगी प्रसारण करणारी इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी बुडाली. तेव्हा भारत सरकारनं नभोवाणी कार्य स्वतःकडे घेतलं. 1936 मध्ये लायनोल फिल्डन यांची नभोवाणी प्रमुख म्हणून सरकारनं नियुक्ती केली. जाहिरातींचं आणि बातम्यांचं संकलन करून बातमीपत्र प्रक्षेपित करणं देशाच्या योजनाबद्ध सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी यासंबंधीची माहिती आणि विचार जनतेपर्यंत पोहोचवणं, मनोरंजनाच्या कार्यक्रमातून श्रोत्यांचा सांस्कृतिक विकास साधून देशाची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यास मदत करणं ही आकाशवाणी प्रसारणाची प्रमुख उद्दिष्टे होती. या उद्दिष्टांमध्ये आज फारसा बदल झालेला नाही. पूर्वी परवान्यांच्या माध्यमातून महसूल कमवला जात असे. पोस्टात जाऊन परवाना फी भरावी लागे. आज ही पद्धत बंद झालेली आहे. जाहिरातींच्या माध्यमातून बहुतेक सर्व प्रकारची केंद्रे भरपूर महसूल कमवतात. FM रेडिओ सेवा प्रचंड लोकप्रिय झाली आहे. त्यातही फोन इन कार्यक्रमामुळे श्रोत्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इंटरनेट, दूरध्वनी सेवा, मोबाईलवरही रेडिओचे कार्यक्रम ऐकता येत असल्याने स्काय रेडिओमुळे जगभरात रेडिओ कार्यक्रम तसेच सर्व तऱ्हेचे संगीताचे कार्यक्रम घरबसल्या ऐकता येत आहेत. जणू मनोरंजनाचा विस्फोट झाला आहे. आजही भारतात आकाशवाणीचे कार्यविभाग आणि तंत्रविभाग अस्तित्वात आहेत. नवनवीन तांत्रिक शोध आणि त्यामुळे विभागाच्या जबाबदाऱ्या अनेक पटींनी वाढल्या आहेत. महिला जगत, ग्रामीण आणि प्रादेशिक कार्यक्रम, राष्ट्रीय संगीताचे कार्यक्रम, भाषणे, राष्ट्रीय योजना व प्रकल्पांची माहिती देणारे कार्यक्रम, विविध भारतीसारखे श्रुश्राव्य कार्यक्रम, वार्ता सेवा विभाग, जाहिरात विभाग, युववाणी, मुलांसाठीचे कार्यक्रम, कामगारांसाठी कार्यक्रम, भारतीय सेनेसाठी कार्यक्रम, विविध जमातींसाठी कार्यक्रम, फोन इन कार्यक्रम, प्रत्यक्ष प्रक्षेपण किंवा लाईव्ह ब्रॉडकास्टिंग, DTH मार्फत देशाच्या कोणत्याही भागात आपल्या राज्याच्या
प्रादेशिक बातम्या ऐकण्याच्या सुविधा अशा एक ना अनेक उपक्रमाद्वारे आकाशवाणीचा आवाका वाढत आहे. तसेच लोकसभेचं कामकाज, कुंभमेळ्याचं थेट प्रसारण, पंतप्रधानांचा शपथविधी अथवा प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे समालोचन, उपग्रह अवकाशात सोडतानाचे प्रत्यक्ष वर्णन, शेतीविषयक कार्यक्रम, हवामानाचा अंदाज यातून आकाशवाणी प्रसारणाची वाढणारी क्षितिजे आणि उपयुक्तता सिद्ध होते. भारतात नभोवाणी प्रसारणाला सन 2002 मध्ये 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. अलीकडच्या काळात स्वायत्तता प्राप्त झालेल्या नभोवाणीने विस्ताराच्या अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. त्यामुळे खाजगी क्षेत्रात विविध क्षेत्रातून अनेक FM नभोवाणी केंद्र स्थापण्याची स्पर्धा सुरू आहे. नभोवाणी प्रसारणाचा हा सुमारे 81 वर्षाचा प्रवास शिक्षण आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणणारा ठरला. अनेक खाजगी वृत्तवाहिन्यांनी दूरचित्रवाणीच्या क्षेत्रात मोठीच मजल मारलेली आहे. नभोवाणी वृत्तप्रसारणही आज अनेक क्रांतिकारक बदलाच्या उंबरठ्यावर उभे आहे. आकाशवाणी प्रसारणाची सद्यस्थिती बघून बहुजन सुखाय बहुजन हिताय हे आकाशवाणीचे ब्रीद खऱ्या अर्थाने साकार होत आहे असं वाटतं. विशेषतः 1993 पासून FM रेडिओ केंद्राचं प्रसारण सुरू झालं, त्यासाठी खाजगी प्रसारण कंपन्यांना परवाने देण्यात आले. टीव्हीची लोकप्रियता वाढत होती. आकाशवाणी ऐकणारे श्रोते कमी होत होते. नेमके याच वेळी FM रेडिओ आले आणि संगीत मनोरंजनाच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला. 1995 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं संचार माध्यम हे अभिव्यक्तीचं माध्यम आहे, त्यामुळे लोकशाही व्यवस्थेत केवळ व्यक्ती, खाजगी संघटना, सरकार आणि सरकारी संस्था यांची एकाधिकारशाही असू शकत नाही असा निकाल दिला. 1997 मध्ये सरकारने नवा प्रसारण कायदा केला आणि जुलै 1999 मध्ये FM रेडिओ युगाची नवी नांदी रचली गेली. देशभरात 40 शहरात 150 नवे FM रेडिओ स्टेशन सुरू झाली. महानगरात अनेक FM रेडिओ केंद्र सुरू झाल्याने मनोरंजनाच्या क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली. युवा पिढीला आकृष्ट करणारे नवे प्रयोग सुरू झाले. FM युगात लोकप्रिय संगीताचे प्रसारण सुरू झाले. निवेदकांची अनौपचारिक भाषा आणि वेगवान शैली अनेक दिलांची धडकन वाढविणारी ठरली. आज जाहिरातींद्वारे मिळणारा महसूलही वाढला आहे. आरोग्य, शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने नवे प्रयोग सुरू झाले आहेत. साक्षरता अभियान, नसबंदी, लोकसंख्या नियंत्रण, एड्स संबंधी जनजागृती, पोलिओ निर्मूलन या क्षेत्रातही जाहिरातींनी प्रभावी भूमिका बजावली आहे. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने ऑल इंडिया रेडिओसोबत 40 FM रेडिओ केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यापैकी 6 FM केंद्र 2003 पर्यंत सुरू झालेली आहेत. अनेक टीव्ही चॅनल्सने आपल्या 24 तास वृत्तवाहिन्या सुरू केल्या आहेत. त्यांचा कल बातमीच्या महत्वापेक्षा भडक आणि भंपक मनोरंजनाकडे असल्याचं दिसतो. TRP वाढवण्याच्या या काळात आकाशवाणी बातम्यांनी आपला दर्जा राखला आहे. ध्वनिलहरींचे क्षेत्र खुले झाल्याने रेडिओ प्रसारणात व्यावसायिक मनोरंजन आणि विकासाच्या दृष्टिकोनातून अनेक नवे प्रयोग होणार आहेत. आकाशवाणीच्या या भावी प्रसारण कार्याला हार्दिक शुभेच्छा.